छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी मतदान सुरू आहे। उद्या मतमोजणी होणार आहे। तर अर्ज माघारीनंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत आणि तब्बल 8 संचालक बिनविरोध निवडून आलेत। महायुतीने रणनीती आखत शिवसेना आणि भाजप उमेदवारांना बिनविरोध निवडून आणलं। मात्र उर्वरित 12 जागांसाठी 31 उमेदवार मैदानात असून अनेक दिग्गजांमध्ये थेट सामना रंगणार आहे। या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे। अतुल सावे, अंबादास दानवेंसह अनेक ठिकाणी मंत्री, आमदार, खासदार आणि त्यांच्या कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। जिल्हा बँकेवरील नियंत्रणासाठी महायुती आणि महाविकास आघाडीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे। जिल्ह्यातील सहकार राजकारणाची दिशा या निवडणुकीच्या निकालातून ठरणार आहे। तर या निवडणुकीमध्ये कोणकोणते संचालक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आपण जाणून घेऊयात। शिवसेनेचे संजय शिरसाट, त्याचबरोबर विलास भुमरे आणि समीर सत्तार यांची बिनविरोध निवड झालेली आहे। त्यानंतर रमेश बोरनारे आणि भाजपचे दिनेश परदेशी हे देखील बिनविरोध निवडून आलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।